मात्र ऑफस्टिकच्या खूपच भारता चेंडू पंच कल्पेश सर यांच्याकडून वाईड एक अतिरिक्त धाव मिळते आहे. अतिरिक्त धावेने सुरुवात झाली ती श्री बापदेव क्रिकेट संघाकडून संघाची. पुढचा चेंडू राजाचा रायटा मोर द विकेट मारा करणार आहे तो राज. बऱ्यासाठी सुरेख चेंडू होता त्यात पद्धतीने हलक्या हाताने टोळलेला चेंडू. एक धाव तो नक्की मिळणार आहे. दुसरी धाव घेत काय बघूया आणि सहजरित्या दोन धावा पूर्ण केल्या त्या दोन्ही फलंदाजांनी. या दोन धाव्याने स्वतःचं खातं देखील खोललंय ते भरत याने. या दोन धाव्याने संघाची धावसंख्येत भर पडते आहे. संघाची धावसंख्या होते ती बिनबाद 3. आयोजक काही सज्ज व्हायचं, थोडं बँडेज लागणार आहे मित्राला. बँडेज. तरी दोन्ही पंचांनी सामना त्वरित सुरू करायचा आहे. पहिल्या षटक प्रगतीपथावर आहे ते घेऊन आलाय तो राज. राजचा चेंडू भरतसाठी. क्षेत्ररक्षण सजवल्यानंतर आणि पंचांशी गाठ घेतल्यानंतर खेळण्यासाठी सज्ज होतोय तो भरत. रायटा मोर द विकेट मारा काढणार आहे तो राजचा चेंडू भरतसाठी. सुरेख चेंडू होता. बॅट बैठचा चेंडू आणि चेंडू आणलाय लॉंगॉनच्या दिशेने. षटकार आणि या 6 धावेने स्वतःच
एका षटकाराच्या सहाय्याने खेळतोय तो भरत आणि या 6 धावेने संघाची धावसंख्येत भर पडते आहे. संघाची धावसंख्या झाली आहे ती 9. बिनबाद 9. खरोखरच सुरेख अशी फलंदाजी पाहायला मिळते ती भरतच्या माध्यमातून. बॅट पदीचा पुरेपूर फायदा उठवलाय आणि चेंडू आणलाय तो तारामंडळ मध्ये लॉंगनच्या दिशेवरून षटकार. प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला आणि पहिले षटक घेऊन आले तो राजचा चेंडू भरतसाठी. सुरेख चेंडू होता. परत एकदा खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे तिथे विकेट किपर यांच्या माध्यमातून. मात्र बाईच्या स्वरूपात 2 धावा मात्र पळत पूर्ण केल्या आहेत. या 2 धाव्याने संघाची धावसंख्यात भर पडते आहे. संघाची धावसंख्या डबल अंकात पोहोचते आहे. संघाची धावसंख्या होते ती 11. बिनबाद 11. पहिले षटक प्रगतीपथावर आहे ते घेऊन आलाय तो सुरेख असा फलंदाजी पाहायला मिळते आहे. कोणता चेंडू निर्धाव फेकत नाही आहे. चेंडू मागे धावा आपल्या संघासाठी जमा करतात ते दोन्ही फलंदाज. राजचा चेंडू भरतसाठी. सुरेख चेंडू होता. फुलटस्पीडचा चेंडू होता. त्याच पद्धतीने टोळलेला चेंडू. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. मात्र 2 धावा मात्र पळत पूर्ण केल्या त्या दोन्ही फलंदाजांनी. बघूया तिसरी धाव घेतात का. मात्र 2 धावावरती समाधान मानावं लागतंय. या 2 धाव्याने संघाची धावसंख्या भर पडते आहे. संघाची धावसंख्या होते ती बिनबाद 13. पुढचा चेंडू राजाचा राईटा मोर द विकेट मारा करणार आहे तो भरतसाठी. सुरेख चेंडू होता. बॅटची एज घेऊन चेंडू जातोय स्लिपच्या दिशेने. मात्र 1 धाव मात्र दोन्ही फलंदाजांनी पळत पूर्ण केले आहे. या एका धाव्याने संघाची धावसंख्या भर पडते आहे. संघाची धावसंख्या झाली ती बिनबाद 14. आता प्रथमच राजच्या चेंडूचा सामना करणार आहे तो मिलिंद. बघूया कशा प्रकारे फलंदाजी करतो. पहिले षटक प्रगतीपथावर आहे ते राज घेऊन आलाय. 10 ते 12 पॉलांचा रन घेऊन राजचा चेंडू मिलिंदसाठी. सुरेख चेंडू होता. बॅटचा चेंडू होता. मात्र हिट करायचा होता. मात्र बॅट आणि बॉलचा पुरेपूर संबंध आला नाहीये. मात्र 1 धाव पळत पूर्ण केले ते दोन्ही फलंदाजांनी. या एका धाव्याने संघाची धावसंख्या भर पडते आहे. संघाची धावसंख्या झाली ती 15. षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर श्री बापदेव क्रिकेट संघ महालोर संघाची धावसंख्या झाली ती बिनबाद 15. धन्यवाद आकाश. मैदानाच्या आतमध्ये पाहायला गेलं तर नक्कीच 6 चेंडू म्हणजे पहिले षटक प्रगतीपथावरती असताना राजच्या मार्फत 15 धावा बोर्डवर लागत आहेत. 18 चेंडूचा सामना असताना म्हणजे 3 षटकं प्रत्येक बॉलरला 1-1 षटक असं 3 षटक म्हणजे 18 चेंडूचा खेळ या ठिकाणी परिपूर्ण होणार आहे. कट्टा बॉईज आयोजित चषक कट्टा बॉईज चषक 2026 पर्व पहिल्या पर्वादरम्यान 16 संघाचा समावेश. त्यामध्ये पहिला सामना झुंजला होता तो श्री जागमाता क्रिकेट संघ पंधली बुद्रुक विरुद्ध 11 स्टार क्रिकेट संघ वांजलोली हनुमानवाडी. यामध्ये 11 स्टार क्रिकेट संघ वांजलोली संघ विन झाला आणि पराभूत झालेला संघ आहे तो श्री जागमाता क्रिकेट संघ. दोन्ही संघांना शुभेच्छा. नक्कीच त्याप्रमाणे श्री जय हनुमान क्रिकेट संघ कवडोळी सुतारवाडी विरुद्ध बापदेव क्रिकेट संघ मालोर च्या संघामध्ये झुंजलेली झुंज आपण या ठिकाणी पाहत आहोत यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून. मला वाटतं वैयक्तिक कोट्यातली पहिलं षटक संघाचं दुसरं षटक घेऊन होताना गोलंदाज संदेश. पहिला चेंडू नो पंच. योगेश यांच्याकडून नो चुकून होते. एक अवांतर धावेने धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या होते ती 16 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकाखेर राजने 15 धावा खर्च केल्या होत्या. आता मात्र वैयक्तिक कोट्याचे पहिलं षटक घेऊन येताना संदेश पुन्हा एकदा चेंडू होतोय लेग स्टंपच्या खूपच बाहेरचा चेंडू पंच. योगेश यांच्याकडून वाईट चुकून होते. एक अवांतर धावसंख्येने पुन्हा एकदा भर पडते. धावसंख्या होते ती 17. संदेश एक स्लो डिलिव्हरी अशी म्हणता येईल राऊंड विकेटमध्ये. दोन्ही चेंडू नो आणि वाईट असं कॉम्बिनेशन पाहायला भेटलं. सामने असणार 3 षटकांचे धावा जमवल्यात त्या 17 धावा विदाऊट लॉस ऑफमध्ये 2 ओव्हर स्टार्टअप आहे. पाहूया सुंदर असं
फिल्डिंगचं पुस्तक पाहायला मिळतं आहे. मला वाटतं राज यांच्याकडून एक या मैदानावरती राज यांची सुंदर अशी ख्याती आहे. मागील सामन्यातून पाहायला गेलं तर एक चप्पल क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. उत्कृष्ट बॅटिंगचा मुजारा या ठिकाणी राजच्या बॅटिंगमधून आम्ही नक्कीच मी या ठिकाणी पाहिलं आहे. परंतु समोर संघ आहे श्री बापदेव क्रिकेट संघ मालोर. दोन्ही संघ तुल्यबळ संघ, जानेवाद संघ असे दोन्ही या पंचकृषीमध्ये मानले जातात. दुसरा चेंडू फेकण्यास सज्ज. पुन्हा एकदा स्लो ब्रेक चेंडू. एक धाव तर नक्कीच, परंतु एक धाव समान म्हणावं लागतं. धावसंख्येने एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते ती 21 धावा, 19 धावा. अजूनही संदेशाचे 3 चेंडू शिल्लक. पाहूया 3 चेंडू कोणत्या प्रकारे या ठिकाणी फेकतात संदेश. राऊंड विकेट मारा. आता मात्र चेंडू टटवायचा होता, परंतु बॅट आणि बॉलचा पुरेपूर संपर्क न होता गचाळ पाहायला मिळालं. म्हणण्याप्रमाणे राज यांच्याकडून दुसरी धाव देखील परिपूर्ण होते. रनिंग बिटवीन द विकेटमध्ये दुसरी धाव देखील पूर्ण होते. 4 चेंडू या ठिकाणी अजून फेकून झाले, परंतु 2 चेंडू अजून शिल्लक आहेत. पाहूया या 2 चेंडूवरती 3 चेंडू माफ करा, या 3 चेंडूवरती एखादा षटकार जर आला तर नक्कीच या ठिकाणी स्कोअर बोर्ड पुढे सरकू शकतो. पुन्हा सुंदर चेंडू. ऑफ स्टेकची लेग घेऊन गेला चेंडू. एक अप्रतिम चेंडू. येथे एक एक चेंडूचं महत्त्व नक्कीच संदेश जाणून येते आपल्या टीमसाठी. अजूनही षटकातील मला वाटतं 2 चेंडू शिल्लक आहेत. पाहूया संदेश कोणत्या पद्धतीने 2 चेंडू फेकतात. आता मात्र चेंडू तटवायचा, परंतु वाईट पंच योगेश यांच्याकडून वाईट चिकून होते. अजून संदेशांचे 2 चेंडू शिल्लक आहेत. वैयक्तिक पहिला आणि संघाचा पहिला षटक घेऊन संदेश. जय हनुमान क्रिकेट संघ कवडोळी सुतारवाडी संघाच्या माध्यमातून आता मात्र येतोय दणदणीत खणखणीत षटकार. हिरव्यागार बाबळीचा काटेरी पाळा, हिरव्यागार बाबळीचा काटेरी पाळा. चौकार षटकार सीमा रेषे भारी मारेगा लेकिन झुकेगा नाही, ही भूमिका या ठिकाणी दाखवून दिली आहे. चौथा चेंडू नक्कीच निर्धाव टाकला होता. 5व्या चेंडूवरती मात्र प्रार चढवला आणि 7 धावा मार्गशीत केल्या. संघाचं धावफलक झपाट्याने वाढतंय. पुन्हा चेंडू टटवायचा होता, परंतु मला वाटतं या धावा किती पाहूयात. एक धाव तर नक्कीच. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील परिपूर्ण होते. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, तिसरी धाव देखील रनिंग बिटवीन पूर्ण होते. ब्युटिफुल रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा आणि या वाईट अशा 4 धावा मार्गदर्शनाला पाहायला भेटत आहेत. ज्या ठिकाणी 1 धाव त्या ठिकाणी 4 धावा खर्च केला संदेशांनी. एक मागणी षटक म्हणता येईल संदेशांचं. धावसंख्या पुढे सरकते. 32 धावा बोर्डवर लागतात. एक षटकाअखेर 15 धावा खर्च केल्या होत्या. आता मात्र 5 चेंडू अखेर 17 धावा खर्च केल्या आहेत. पुन्हा मात्र अप्रतिम चेंडू असा. मला वाटतं षटक संपत आहे. 2 षटकाचा खेळ समाप्त होतोय, म्हणजे 12 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या होते ती 33 धावा बोलू लागत आहे. धन्यवाद आकाश. खूप असं महागड षटक म्हणावं लागेल ते संदेशाचं. स्लो पद्धतीचा चेंडू. आत्ता मात्र शेवटचा चेंडू फेकला होता. अशाच पद्धतीने गोलंदाजी करायला काही हरकत नव्हती ती संदेशाला. त्याच पद्धतीने झपाट्याने असं स्कोर पाहायला मिळतोय तो श्री बापदेव क्रिकेट संघाकडून. अजूनही कोणती विकेट गमावली नाही, कोणती रिस्क घेतली नाही आहे ती दोन्ही फलंदाजाने. 2 षटकाच्या समाप्तीनंतर श्री बापदेव क्रिकेट संघ महालोर या संघाची धावसंख्या झाली ती बिनबाद 33. आता शेवटचं षटक बघूया. कवडोळी संघाकडून शेवटचं षटक कोणाला आमंत्रित करतात ते कर्णधार. संघातर्फे 3रं आणि वैतीत कोड्यातील पहिलं षटक घेऊन येणार आहे तो करण. पहिल्या षटकानंतर 15 धावा घेऊन आला होता तो राज, आणि दुसरं षटक खूप महाग ठरलं होतं ते संदेशाचं. 18 धावा दुसऱ्या षटकामध्ये
खर्च केल्या होत्या त्या संदेशाने आता संघातर्फे तिसरं आणि वैद्युत कोट्यातील पहिलं षटक घेऊन येतोय तो करण. सलामाची जोडी मैदानात अजून टोल टोकून मैदानात आहेत भरत आणि मिलिंद. भरतने टोललेला चेंडू लॉंगॉनच्या दिशेने सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय मात्र 2 धावा पळत पूर्ण केल्या त्या दोन्ही फलंदाजांनी. या 2 धाव्याने संघाची धावसंख्येत भर पडते आहे. संघाची धावसंख्या होते ती 35. बिनबाद 35. शेवटचं षटक प्रगतीपथावर आहे. शेवटचं षटक म्हणजे हाणामारीचं षटक समजलं जातं आणि या हाणामारीच्या षटकामध्ये किती धावा आपल्या संघासाठी जमा करतात दोन्ही फलंदाज. भरत एका षटकाराच्या साहाय्याने खेळतोय त्याच पद्धतीने करणचा चेंडू भरतसाठी शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता त्याच पद्धतीने टोळलेला चेंडू आहे. बघूया झेल होतो का झेलखाली क्षेत्ररक्षक आहे आणि झेल सुटतोय. त्याचा पुरेपूर फायदा उठवलाय त्या दोन्ही फलंदाजांनी 2 धावा मात्र पळत पूर्ण केल्या आहेत. या 2 धाव्याने संघाची धावसंख्येत भर पडते आहे. संघाची धावसंख्या होते ती 37. पुढचा चेंडू करण्याचा भरतसाठी राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करणार आहे तो 10 ते 12 पॉईंटचा रनअप घेऊन. सुरेख चेंडू होता त्याच पद्धतीने टोळलेला चेंडू होता सीमारेषेजवळ मात्र सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय राजच्या स्वरूपात. मात्र एक धाव काय वाचू शकत नाही आहे. एक धाव मात्र दोन्ही फलंदाजांनी पळत पूर्ण केले आहे. या एका धावेने संघाची धावसंख्येत भर पडते आहे. संघाची धावसंख्या झाली ती बिनबाद 38. आता करणच्या चेंडूचा सामना करणार आहे तो मिलिंद. 10 ते 12 पॉईंटचा रनअप घेऊन पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतोय करण. सुरेख चेंडू होता आखूड टप्प्याचा चेंडू होता आणि चेंडू आणलाय सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी. आखूड टप्प्याचा चेंडूचा पुरेपूर फायदा उठवलाय आणि चेंडू आणलाय तो तारामंडळ मध्ये 6 धावांसाठी. या 6 धाव्याने संघाच्या धावसंख्येत बरोबर आहे. संघाची धावसंख्या होते ती 44. 44 लॉस ऑफ 0 विकेट. खरोखर सुरेख अशी फलंदाजी पाहायला मिळते आहे. कोणताही रिक्स घेत नाही आहे. शेवटचे षटक म्हणजे जसं फलंदाजी करायला पाहिजे जसं हाणामारी पाहायला मिळते आहे दोन्ही फलंदाजाकडून आणि त्याच पद्धतीने फलंदाजी पाहायला मिळते आहे. पुढचा चेंडू करण्याचा मिलिंदसाठी राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय तो करण. परत एकदा आखूड टप्प्याचा चेंडू होता त्याच पद्धतीने टोळलेला चेंडू आहे. एक धाव नक्की मिळणार आहे. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. दुसरी धाव घेतात का बघूया. दुसरी धाव घ्यायची होती मात्र रनआउट होण्याची शक्यता आहे आणि 2 धावा मात्र पळत पूर्ण केल्या आहेत. या 2 धाव्याने संघाची धावसंख्येत भर पडते आहे. संघाची धावसंख्या झाली आहे ती बिनबाद 46. या षटकातील मला वाटतं अखेरचा चेंडू असणार आहे तो करण्याचा. बघूया अखेरच्या चेंडूमध्ये षटकार या चौकार आणतात आणि अर्धशतक आपलं फलकावर लावतात का. शेवटचे षटक मिलिंद. बघूया कशा प्रकारे फलंदाजी करतो. करंचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करणारा सुरेख चेंडू होता. हिट करायचा होता मात्र बॅट आणि बॉलचा पुरेपूर संबंध आला नाहीये. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय मात्र त्याचा पुरेपूर फायदा उठवलाय तर दोन्ही फलंदाजाने. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि बाईटच्या स्वरूपात चेंडू आणलाय तो सीमारेषेच्या बाहेर 4 धावाने आणि या 4 धाव्याने श्री बापदेव क्रिकेट संघाचा स्कोरबोर्ड 50 धावा लागल्या आणि 51 धावांचं विजय उद्दिष्ट ठेवलंय ते जय हनुमान क्रिकेट संघ कवडोळी संघासमोर. बघूया कशा प्रकारे फलंदाजी करतात. प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला आणि फलंदाजीसाठी प्राचारण केलं होते ते श्री बापदेव क्रिकेट संघ महालोर संघाला. तरी कोणती विकेट न गमावता 3 षटकामध्ये 50 धावा कुठल्या आहेत आणि 51 धावांचं विजय उद्दिष्ट ठेवलंय ते जय हनुमान क्रिकेट संघ कवडोळी संघासमोर. बघूया कशा प्रकारे पार पडतात. धन्यवाद. धन्यवाद आकाश. या पुढील करतोय या ठिकाणी ब गटमध्ये तिसरा सामना
धन्यवाद आकाश. कट्टाबॉईज आयोजित कट्टाबॉई चषक 2026 पर्व पहिल्या पर्वादरम्यान मॅचचं आयोजन. या मॅच दरम्यान जे सर्व देणगीदार लाभलेत सर्व देणगीदारांचा कट्टाबॉईज संघाच्या माध्यमातून मित्र परिवाराच्या माध्यमातून मनपूर्वक अभिनंदन आणि आभारसुद्धा. आपल्या भरघोस देणगीने ही स्पर्धा आम्हाला या ठिकाणी परिपूर्ण करता येणार आहे एवढं मात्र नक्कीच. सर्व देणगीदारांचा तमाम देणगीदारांचा मनपूर्वक शब्दशृंगाने आभार आणि धन्यवादसुद्धा. त्याचप्रमाणे प्रथम पारितोषिक ट्रॉफी, द्वितीय पारितोषिक ट्रॉफी, तृतीय पारितोषिक ट्रॉफी, चतुर्थ पारितोषिक ट्रॉफी या ठिकाणी बाद झाले त्यांचा देखील संघाच्या माध्यमातून खूप खूप आभार आणि धन्यवादसुद्धा. दरम्यान जाऊया मैदानाच्या दिशेने. दुसरा सामना झुंजला होता तो जय हनुमान क्रिकेट संघ कवडवळी सुतारवाडी. टॉस येऊन प्रथम क्षेत्र स्वीकारलं आणि पाचारण केलं होतं श्री बापदेव क्रिकेट संघ महारोर या संघाला. त्याप्रमाणे श्री बापदेव क्रिकेट संघ महारोर या संघाने 18 चेंडू अखेर 50 धावा बोर्डवर लावल्यात आणि 51 धावांचं विजयी उद्दिष्ट ठेवलं येते. 18 चेंडू अखेर पाहूया कोणाचा संघ कुठला संघ या ठिकाणी विजयी गौरव चाहू ठेवतो. त्याप्रमाणे दोन्ही संघ सज्ज. मैदानाच्या आतमध्ये मैदान स्वस्त आहे, खेळाडू स्वस्त आहेत, क्षेत्रखेळ स्वस्त आहे. पंचांच्या भूमिकेमध्ये मेन पंच चिराग गांधी आणि लेग पंच योगेश अशी भूमिका या ठिकाणी पाहायला मिळते. दरम्यान मित्रांनो थोडी घाई असेल क्षेत्रक्षण लावायचं आहे. त्याचप्रमाणे जय हनुमान क्रिकेट संघ कवडवळी सुतारवाडी संघाने आपले त्वरित फलंदाज मैदानाच्या दिशेने नक्कीच पाठवले आहेत. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. पाहूया या ठिकाणी काय होऊ शकतो. 18 चेंडू आणि 51 धावा. मला वाटतं राज आणि मंगेश ही जोडी सलामती जोडी मैदानामध्ये एक बिग हिटर अशी खेळी मंगेश आणि राज यांची नक्कीच या ठिकाणी मी यापूर्वी देखील पाहिली आहे या मैदानावरती. पाहूया तोच परिक्रम या ठिकाणी पाहायला मिळतो का. आणि त्याचप्रमाणे श्री बापदेव क्रिकेट संघ किती धावामध्ये आव्हान संपुष्टात आणतात ते गोलंदाजी प्लस फलंदाजी असं पृथक्करण या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. दरम्यान सामना सजतो, मैदान सजतं आहे. पाहूया पहिल्या गोलंदाजीची भूमिका कोणावरती कर्णधार सोपवतात आणि ती कोणत्या प्रमाणे परिपूर्ण होते. 6-6, 12 आणि 6-18 चेंडूचा सामना म्हणजे 3 षटकं परिपूर्ण सामना कंपनी चेसिंग असणार आहे. दरम्यान पंचांनी थोडी काही करायची आहे विनंती असेल. चिराग सर मेन पंच, लेग पंचाच्या भूमिकेमध्ये योगेश सर. कट्टाबॉईज मित्र परिवार या ठिकाणी सज्ज. आयोजन पर्व पहिलं. दरम्यान वैयक्तिक पहिलं आणि संघाने पैसे केल्यानंतर अधिक 08 असं टी शर्टची पहिचान या ठिकाणी पाहायला मिळते. राईट मोद विकेट म्हणता येईल. पाहूया पहिला चेंडू दिले होते मंगेश या ठिकाणी. मंगेश सज्ज आहेत. 18 चेंडू 51 धावा. पहिला चेंडू हवेमध्ये 5 चढवला जातो. येतोय मला वाटतं दणदणीत खणखणीत आणि हा झेल देखील सुटतो. डेड बॉल आहे, माफ करा. या ठिकाणी थोडंसं दिलगिरी व्यक्त होते. डेड बॉल पंच चिराग सर यांच्याकडून डेड बॉल होतोय. पहिल्या चेंडू अधिक प्रहार चढवता मंगेश आणि मी म्हटल्याप्रमाणे नक्कीच मंगेश एक बिग हिटर बॅट्समनची खेळी या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळते मंगेश मार्फत. दरम्यान अधिक आहेत काहीस गोलंदाजी मार्फत. मित्र थोडी घाई असेल नक्कीच पंच दक्षता घ्यायची आहे. दरम्यान अनिकेत प्रथम गोलंदाजी मार्फत वैयक्तिक गटातली पहिला संघाचा पैसे करताना अनिकेत राईट मोद विकेट मारा. पहिला चेंडू पुन्हा एकदा उचली घेऊन गेला चेंडू. पंच डेट करतायत बॉल. काही मैदानाच्या ज्या दिशा आहेत ज्या मैदानावरती आपण खेळ परिपूर्ण करतो त्या ठिकाणी पंचांच्या मार्गदर्शनातून चेंडू सीमारेषेच्या आतबार पडला तर नक्कीच ती डिसिजनच्या मार्फत तो चेंडू डेट केला जातो.
याची मात्र नोंद घ्यायची आहे. दरम्यान सलग 2 चेंडू, दोन्ही चेंडू या ठिकाणी डॉट झालेत. पहिल्या चेंडूची प्रतीक्षा करताना मंगेश अनिकेत. आता मात्र ऑफ स्टिकच्या पुन्हा एकदा मला वाटतं पंच चिराग ह्या मैदानावरती नक्कीच पुरेपूर अनुभव चिरागच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. सलग 3 चेंडू डेट होत आहेत. काहीसं काय म्हणता येताना मला वाटतं योगेश सर लेग पंचाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. तिन्ही चेंडू अनिकेत यांचे डेट झालेत. या ठिकाणी असं पहिलं षटक असणार आहे की या मैदानावरती आणि पहिला खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. अनिकेतच्या मार्फत तिन्ही चेंडू पहिले डेट झालेत. 18 चेंडूमध्ये 51 धावांचं विजय उद्दिष्ट ठेवलं येते. बापदेव क्रिकेट संघ मालोर या संघाने दरम्यान पहिल्या चेंडूचा प्रार तळला पाहूया किती धावा मिळते. मला वाटतं येतो दंडलीत खणखणीत चौकार हे डाबल्यानंतर दंत म्हणजे चौकार पहिल्या चेंडूवरती पार चढवला. पहिला चेंडू सीमारेषेबाहेर दिलाय तो मंगेश यांनी स्वतःच्या फलंदाजीवरती पहिल्या चेंडूवरती 4 धावा मार्गदर्शित केल्या. मला ज्या ठिकाणी पाठवलंय ती भूमिका मला नक्कीच पार पडायची. मंगेश स्वतःच्या खांद्यावरती तुला सांभाळताना फलंदाजीची आपल्या संघासाठी मला काहीतरी करायचं आहे ही भूमिका मात्र पार पडतात. दुसरा चेंडू देखील हवेत आर या पार जातो षटकार येतोय दंडलीत खणखणीत षटकार. 2 चेंडूवरती सलग 2 असे प्रार चढवले. चौकार षटकाराची आत्ताची पाहायला मिळते. मंगेश यांच्या बॅटीतून मी म्हटल्याप्रमाणे मंगेश आणि राजची जोडी मैदानामध्ये नक्कीच 51 धावांचं मापक विजय उद्दिष्ट ठेवलं आहे. 2 चेंडू अखेर 10 धावामध्ये खर्च केल्या आहेत. ज्या ठिकाणी 18 धावांचं रणरेट या ठिकाणी आपल्याला चालावं लागेल. 7 चेंडू अखेर त्याप्रमाणे टोलेबाजी होते. 2 चेंडूवरती 10 धावा खर्च केल्या. आता मात्र पुन्हा एकदा पंच चिराग यांच्याकडून डेड बॉलची खूण होते. नक्कीच या ठिकाणी आम्ही आयोजक या ठिकाणी आयोजकाच्या माध्यमातून संपूर्ण स्कोअर बोर्ड यूट्यूब लाईव्ह पाटील नेटवर्क सर यांचं या ठिकाणी प्रेक्षेपणे आपण या ठिकाणी पाहत आहोत. आम्ही आलोय आपण देखील या यूट्यूबच्या माध्यमातून काहीसं दडपण या ठिकाणी अनिकेतवरती पाहायला मिळतंय. कर्णधार स्वतः काय नमन पाहायला मिळतोय. 18 चेंडूमध्ये 51 धावांचं उद्दिष्ट नक्कीच ठेवलं आहे. आणि जर हा सामना जर दोन्ही संघाला जिंकायचा असेल तर फलंदाजी प्लस गोलंदाजी नक्कीच 50-50 या ठिकाणी नक्कीच असावी लागणार आहे. परंतु स्कोअर बोर्ड मात्र 18 चेंडूवरती ठेवला आहे. पंच डिसिजन अंतिम डिसिजन कोकण पट्टीतून होणारा हा खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय. चिराग काही सेकंदामध्ये अनिकेत यांना आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ या ठिकाणी डेड बॉलमध्ये परिपूर्ण होताना पाहायला मिळतोय. मला वाटतं जवळ षटक झालं असतं एक, परंतु काहीसं अडथळा निर्माण होतोय. पुन्हा अनिकेत गोलंदाजी मार्फत साईड चेंज करून घेताना अंपायर डिसिजनकडून पाहायला मिळतोय. धन्यवाद मित्रांनो. थोडी घाई तर नक्कीच असणार आहे. पुढील देखील सामने आपण या ठिकाणी आपल्याला खेळवायचे आहेत. फायनल देखील आम्हाला या ठिकाणी परिपूर्ण वेळेतच पूर्ण करायचे आहेत. आयोजकांच्या माध्यमातून कट्टाबाईज मित्रपरिवार आयोजित कट्टाबाई चषक 2026 पर्व पहिलं 16 संघाचा सामने दरम्यान सामन्याला सुरुवात. तिसरा चेंडू फेकण्यास सज्ज होतोय. पुन्हा मंगेश फलंदाजी मला सुंदर तसे पाहायला भेटलं. एका धाव समान मला वाटतं मंगेश याला 3 चेंडूवरती 13 धावा खर्च झाल्या आहेत. अनिकेतकडून साईड चेंज करत असताना अनिकेत 11 धावा, एक चौकार एक षटकार एक सिंगल अशा 11 धावा. 11 धावा मंगेश खेळतोय.
11 धावसंख्येवरती 3 चेंडू अखेर. आता मला प्रथम षटकार राज म्हटल्याप्रमाणे चेंडू येतोय. मला वाटतं चेंडू हवे तिथे भरत. नो हलिंग नो डुलिंग, जाग्यावर पंपम करिंग त्याप्रमाणे भरतने कोणी चूक नाही केली आहे आणि तंबूचा रस्ता परतवला तो राज याला. राजाची खेळी संपुष्टाने बिग हिटर बॅट्समनची केली संपुष्टामध्ये यश मिळाले भरत याला. भरतने उत्कृष्ट फलंदाजी देखील केली होती. चौका षटकाची आतषबाजी केली होती. विराट कोहली सरांचे टी शर्ट या ठिकाणी बाल करत असताना भरत 18 नंबरचं टी शर्ट या ठिकाणी पाहायला मिळते. भरतची पहिचान. आता मात्र करण राजला कुठेतरी टोळेबाजी करायची होती आणि चेंडू हवेत राहिला आणि कोणतीच चूक न करता भरतने सुंदर झेल टिपला आणि तंबूचा रस्ता परतवलाय तो राजाला. पहिला झटका बसतोय तो राजच्या मार्फत. अनेक गोल संयम राखतोय. अजूनही 2 चेंडू शेष आहे षटका अखेर. पहिल्या चेंडू परंतु चेंडू आहे हवेत. पाहूया काय होतं. मला वाटतं झेलचा प्रयत्न, झेल सुटतो. 2 धावा तर नक्कीच रनिंग बिटवीन द विकेटमध्ये पूर्ण केले आहेत आणि 2 धावे समाधान लावावं लागतंय. सुंदर प्रयत्न परंतु अयशस्वी ठरतोय. नक्कीच मित्रा तुझं अभिनंदन करावं तेवढं कमी. मैदानाच्या दिशा या ठिकाणी पाहायला भेटत आहेत परंतु प्रयत्न मात्र सुंदर होते. परंतु 2 धावा मात्र मार्गदर्शित झाल्या करणच्या बॅटीतून. धावसंख्या झपाट्याने वाढते. धावसंख्या होते ती 13 धावा. आता मात्र संयम राखला गोलंदाजीवरती. पुन्हा एकदा वाईट. आता मात्र वाईटची खूण होते पंच चिराग सर यांच्याकडून. आव्हान धावाने एक संख्येमध्ये भर पडते. धावसंख्या होते ती 14 धावा बरोबर लागत आहेत. मला वाटतं पुढे चेंडू सज्ज होते अनिकेत. आता मला चेंडू टटवायचा परंतु बॅट आणि बॉलचा पुरेपूर संपर्क झाला नाही. रनिंग बिटवीन द विकेटमध्ये धाव परिपूर्ण होते एका धावेने. मला वाटतं एक धाव एक बॅचमध्ये पूर्ण होते. 15 धावा बरोबर लागत आहेत. एक षटका अखेर. 7 चेंडू अखेर 18 धावा सरासरीच्या रट्टे चालल्या तर नक्कीच 51 धावा परिपूर्ण होऊ शकतात. धावसंख्या होते ती एक षटका अखेर 15 धावा. 7 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या होती 15. एक विकेटच्या मोबदल्यामध्ये. धन्यवाद आकाश. आता संघातर्फे दुसरं आणि वैयक्तिक कोट्यातील पहिले षटक घेऊन येतोय तो भरत. फलंदाजी सुंदर अशी फलंदाजी पाहायला मिळाली होती ती भरतच्या माध्यमातून. आता बघूया कशा प्रकारे गोलंदाजी आपल्या संघासाठी करतो. क्षेत्ररक्षण सजवल्यानंतर परत एकदा गोलंदाजीच्या भूमिकेत भरत. भरतचा चेंडूचा सामना करणार आहे तो धीरज. 2 या धावसंख्येवरती खेळतोय तो धीरज आणि एक षटकार आणि एका चौकाराच्या साहाय्याने खेळतोय. नॉन स्ट्राईक फलंदाज आहे तो मंगेश. 85 गाड घेतल्यानंतर खेळण्यासाठी सज्ज होतोय तो धीरज. भरतचा चेंडू धीरजसाठी राईटामोर विकेट मारा करतोय. सुरेख चेंडू होता. बॅटबॉईचा चेंडू आणि चेंडू आणलाय सीमा रेषा बाहेर. 6 धावांसाठी. या 6 धावेने संघाची धावसंख्येत भर पडते आहे. संघाची धावसंख्या होते ती 21. बॅटबॉईचा पुरेपूर फायदा उचललाय तो धीरजाने आणि चेंडू आणलाय तो लॉंगनच्या दिशेने 6 धावांसाठी. पहिल्या चेंडूवरती स्वागत केलंय ते भरत याचं. पुढचा चेंडू भरत याचा राईटामोरचा विकेट मारा. परत एकदा मिडॉमच्या दिशेने येतो चेंडू आणि परत एकदा हा 2 चेंडू मध्ये लागोपाठ 2 षटकार आणल्या. खरोखर सुरेख अशी फलंदाजी पाहायला मिळते ती. या 3 चेंडूचा सामना केलाय आणि 3 चेंडू मध्ये 14 धावा आपल्या संघासाठी कुठल्या त्या धीरजाने. खरोखर सुरेख अशी गोलंदाजी म्हणावी लागेल. राजची विकेट गेल्यानंतर काही दबावामध्ये खेळत असताना मंगेश मात्र त्याची पूर्णपणे भर टाकतोय तो आपल्या संघासाठी धीरज. खरोखर सुरेख अशी फलंदाजी. 2 षटकार आपल्या उंच खणखणीत आणि दणदणीत असं आपल्या बॅट मांडून आणले ते धीरजाने आणि या 6 धावेने संघाची धावसंख्येत भर पडते आहे. संघाची धावसंख्या होते ती 1 गडी बाद 27. पुढचा चेंडू भरत याचा राईटामोर विकेट मारा करणार आहे तो धीरजसाठी. आणि बघूया सुरेख चेंडू फेकला मात्र आत्ता मात्र निर्धावहीचा फेकलेला चेंडू
आत्ता मात्र लय मिळाली आहे. या 3 चेंडू फेकून झालेत ते भरत याचे. पहिल्या 2 चेंडूवरती लॉंगांच्या दिशेने 2 षटकार उत्तुंग असे आणले होते ते धीरजाने आणि आत्ता मात्र सुरेख चेंडू पाहायला मिळाला भरतच्या माध्यमातून. पुढचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज होतोय तो भरत. राईटामोर द विकेट मारा करतोय. सुरेख चेंडू होता, परत एकदा हिट करायचा होता, मात्र बॅट आणि बॉलचा पुरेपूर संबंध आला नाही आहे आणि रनआउट होण्याची शक्यता आहे. आणि हा मात्र ज्या ठिकाणी एकही धाव मिळत नव्हती त्या ठिकाणी यष्टीरक्षकाच्या माध्यमातून खराब थ्रो आणि अशा तऱ्हेने बाईच्या स्वरूपात 2 धावा मात्र पळत पूर्ण केल्या त्या दोन्ही फलंदाजांनी. या 2 धावाने संघाची धावसंख्येत भर पडते आहे. संघाची धावसंख्या झाली ती 29. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. दुसरं षटक घेऊन आलाय तो भरत. पहिलं षटक ही महाग ठरलं होतं ते अनिकेत याचं. या षटकामध्ये त्याने 4 या 5 चेंडू डेट घोषित केले होते. त्यानंतर सुरेख अशी फलंदाजी पाहायला मिळाली होती ती मंगेशच्या माध्यमातून. आता सुरेख अशी फलंदाजी पाहायला मिळते ती धीरज याच्याकडून. भरतचा चेंडू धीरजसाठी सुरेख चेंडू होता. बॅटचा चेंडू होता. मिडन लेगच्या दिशेने क्लिक केलाय चेंडू. एक धाव मात्र पळत पूर्ण केले ते दोन्ही फलंदाजांनी. या एका धावेने संघाची धावसंख्येत भर पडते आहे. संघाची धावसंख्या होते ती 30. अजूनही 21 धावांची गरज आहे ती जिंकण्यासाठी कवडोळी संघाला. बघूया कशा प्रकारे पार पाडतात. भरतचा चेंडू राईटामोर द विकेट मारा करणार आहे. क्षेत्ररक्षण सजवल्यानंतर परत एकदा गोलंदाजीच्या भूमिकेत पंचांच्या डावी बाजूने मारा करतोय भरत. मंगेशसाठी सुरेख चेंडू होता. परत एकदा बॅटचा चेंडू होता. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय, मात्र एका धावेवरती समाधान मानावं लागतं. या एका धावेने संघाची धावसंख्येत भर पडते आहे. संघाची धावसंख्या होते ती 21 31 सॉरी माफ करा, धावसंख्या झाली ती 31. षटक संपतंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर कवडोळी संघाची धावसंख्या झाली ती 1 गडी बाद 31. आत्ता मात्र जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 20 धावांची गरज. बघूया कशा प्रकारे हा सामना आपल्या खिशामध्ये टाकतो. अजूनही तळ टोकून मैदानात येतो मंगेश आणि धीरज. 2 षटकाराच्या साहाय्याने खेळतोय तो धीरज आणि एका षटकाराच्या साहाय्याने खेळतोय तो मंगेश. एक षटकार आणि एक चौकार आपल्या बॅटमधून खेचला गेलाय तो मंगेश याच्या. आता बघूया शेवटचं षटक कोणाला आमंत्रित करतात ते बापदेव क्रिकेट संघ चे कर्णधार. आणि तिसरं षटक घेऊन आलाय तो मनीष. संघातर्फे तिसरं आणि वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन येतो तो मनीष. आणि हा सामना कंपल्सरी चेस असणार आहे, तरी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नोंद घ्यायची आहे. शेवटचे षटक म्हणजे हाणामारीचं षटक समजलं जातं आणि या हाणामारीच्या षटकामध्ये 6 चेंडू आणि 20 धावांची गरज असताना गोलंदाजीच्या भूमिकेत आहे तो मंगेश आणि मंगेशचा चेंडूचा सामना करणार आहे तो सॉरी मनीषचा चेंडूचा सामना करणार आहे तो मंगेश. राईटामोर द विकेट मारा करतोय तो. सुरेख चेंडू होता, त्याच पद्धतीने टोळलेला चेंडू आहे. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळते, खराब क्षेत्ररक्षण, मात्र 2 धावा पळत पूर्ण केल्या त्या दोन्ही फलंदाजांनी. या 2 धाव्याने संघाची धावसंख्येत भर पडते आहे. संघाची धावसंख्या होते ती 1 गडी बाद 33. आता मात्र 5 चेंडू आणि 18 धावांची गरज. पुढचा चेंडू मनीषाचा 10 ते 12 बॉलांचा रनअप घेऊन पंचांच्या डाव्या बाजूने मारा करणार आहे मंगेशसाठी. सुरेख चेंडू होता, मात्र बॅट आणि बॉलचा पुरेपूर संबंध येत नाही आहे. एक धाव तो पळत पूर्ण केले. दुसरी धाव घेतात का बघूया. आणि धाव बाद झाला. दुसरी धाव घ्यायची होती ती मंगेशाला, मात्र धीरजच्या स्वरूपात विकेट गमवलाय तो धीरजाने. स्वतःची विकेट फेकून दिली आहे आणि स्ट्राईकला ठेवलंय ते मंगेशाला. मात्र या चेंडू मागे 1 धाव मिळते ती कवडोळी संघाला. या एका धाव्याने संघाच्या धावसंख्येत भर पडते आहे. संघाची धावसंख्या होते ती 34. आता मात्र 4 चेंडू आणि 17 धावांची गरज. या 4 चेंडूमध्ये बिग हिट करावा लागणार आहे तो मंगेशाला. बघूया इथे जवळजवळ जमलेले 2 ते 3 हजार प्रेक्षक या मॅचची मजा लुटताना. मनीषचा चेंडू मंगेशसाठी. राईट मोर द विकेट मारा करणार आहे. सुरेख चेंडू होता, आखूड टप्प्याचा चेंडू होता,
परत एकदा हिट करायचा होता, मात्र सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. आणि परत एकदा आपली विकेट गमावली आहे. दुसऱ्या धावसंख्येवरती दुसरी धाव घ्यायची होती मंगेशाला, मात्र तिसरा धक्का बसलाय तो कवडोळी संघाला. आता त्याची जागा घेण्यासाठी आलाय तो करण. स्ट्राईकला अजूनही मंगेश. 3 चेंडू आणि 16 धावांची गरज. काहीतरी एक उंच फटकार मारावा लागणार आहे तो मंगेशाला. बघूया कशा प्रकारे फलंदाजी करतो. 3 चेंडू आणि 16 धावांची गरज. काही होऊ शकतो, 3 षटकारही आणू शकतात मंगेश, अशी त्यांच्याकडे पॉवर देखील आहे. आणि या अगोदर पण मी त्यांचे सामने खूप पाहिलेले आहेत मंगेश यांच्याकडून. बघूया मंगेश खेळण्यासाठी सज्ज होतोय तो. मनीषचा चेंडू आता मात्र उंच उठवलेला आहे. बघूया झेल होतो का, झेल खाली क्षेत्ररक्षक आहे आणि झेल बाद झालाय तो मंगेश. आणि चौथा धक्का बसलाय तो मंगेशच्या स्वरूपात. आणि आता मात्र जिंकण्यासाठी 2 चेंडू आणि 16 धावांची गरज. खरोखर सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळते ती मनीषच्या स्वरूपात. आणि आता मंगेशची जागा घेण्यासाठी गेलाय तो समाधान. 2 चेंडू आणि 16 धावांची गरज. मनीषचा चेंडू समाधानासाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करणार आहे. सुरेख चेंडू होता आणि त्रिफळाचीत झालाय तो समाधान. आणि 5वा धक्का बसलाय तो कवडोळी संघाला समाधानच्या स्वरूपात. खरोखर सुरेख अशी गोलंदाजी म्हणावी लागेल ती मंगेशाची. 6 चेंडूमध्ये 20 धावांची गरज असताना गोलंदाजीच्या भूमिकेत आला होता तो मनीष. आणि खरोखरच स्वतःला आणि आपल्या टीमला सार्थक केलंय ते मनीषाने. आणि आत्ता मात्र जिंकण्यासाठी 1 चेंडू आणि 16 धावांची गरज. जवळजवळ हा सामना श्री बापदेवी क्रिकेट संघ महालोर संघाकडे झुकलेला. 1 चेंडू आणि 16 धावांची गरज. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली ती मनीष यांच्याकडून. मनीषचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करणार आहे. सुरेख चेंडू होता आणि हा देखील लेगसाईडच्या दिशेने खूपच भारता चेंडू. पंच चिराग सर यांच्याकडून वाईट एक अतिरिक्त धाव मिळते आहे. मात्र अजूनही जिंकण्यासाठी 15 धावांची गरज आहे. 1 चेंडू आणि 15 धावांची गरज. मनीषचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतो मनीष. सुरेख चेंडू होता, हिट करायचा होता आणि बॅट आणि बॉलचा पुरेपूर संबंध आला नाही. निर्धावहीचा फेकलेला चेंडू. आणि हा सामना जिंकला आहे तो श्री बापदेव क्रिकेट संघ महालोर. तरी जिंकलेल्या संघाचे मनपूर्वक अभिनंदन आणि पराभूत संघाला पुढच्या वर्षी निमंत्रण. धन्यवाद. धन्यवाद. अ गटमध्ये तिसरा होणारा सामना पुकार आहे. आता जो सामना जिंकला श्री बापदेव क्रिकेट संघ महालोर विरुद्ध पहिला सामना जो जिंकला आहे तो 11 स्टार क्रिकेट संघ वांजलोली हनुमानवाडी. दोन्ही संघाच्या संघटनेकडे प्रथम पुकार. आता होणारा सामना 11 स्टार क्रिकेट संघ वांजलोली हनुमानवाडी विरुद्ध श्री बापदेव क्रिकेट संघ महालोर. दोन्ही संघाच्या संघटनेकडे टॉससाठी त्वरित कॉमेंट बॉक्समध्ये यायचं आहे. टॉस बॉक्समध्ये 11 स्टार क्रिकेट संघ वांजलोली हनुमानवाडी विरुद्ध श्री बापदेव क्रिकेट संघ महालोर. तिसऱ्या सामन्यासाठी पुकार होतोय.